तर हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? तर गाईज तुम्हाला तर माहितीच असेल की आज आपण व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर घेणार आहात. कारण की तुम्ही थंबनेल बघितले असेल आणि टायटल पण वाचले असेल, पण मलाच माहित नाही अजून मी कोणत्या याच्यावर घेणार आहे. तर मित्रांनो, आता जी पहिल्यापासून माझी जर्नी बघत आली त्यांना तर माहितीच असेल की आपला मोबाईल कोणत्या पद्धतीचा आहे आणि तो कसा चालतो. तर मित्रांनो, आता बऱ्याच दिवस झालं की आपल्या मोबाईलचं स्टोरेज पण कमी होतं. किती 864 का कितीतरी होतं बरं का, म्हणजे 64 GB स्टोरेज होतं. आणि ते मला पुरत नव्हतं, पण तो मोबाईल पण फार जुना होता. त्या कारणाने तो बंद पडायचा. मग आपली ब्लॉगिंग पण थांबत होती. त्यामुळे मी तुम्हाला तो मोबाईल पण दाखवितो. ते दुसऱ्या मोबाईल मध्ये शूट करतोय. हे पहा, हा रेडमीचा मोबाईल. मी पहिल्यापासून ह्याच मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करत आलोय. पहिले 2300 सबस्क्रायबरची सगळी ग्रोथ या मोबाईल वरून झालती. आणि ह्या मोबाईल मला किती कोणी म्हणलं की विकायचा आहे का, तरी मी विकणार नाही. कारण की आपली पहिल्यापासून ह्या मोबाईलवर जर्नी चालू झालेली म्हणलं की लय लकी असतो मोबाईल म्हणतात ना. तर मित्रांनो, की आता आजचा व्लॉग फार मोठा होणार नाही, कारण की आज मी तुम्हाला थोडा सस्पेन्स क्रिएट करून देणार आहे की मी घेणार आहे नवीन मोबाईल. तर हा गाईज, मी नवीन मोबाईल घेणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतं की नवीन मोबाईल घेतोय व्ह्यू म्हटल्यावर घ्यावंच लागेल, कारण की मोबाईल तर सगळा खराब झाला, म्हणजे बंद पडलाय असं समजा. त्या कारणाने मी मोबाईल घेणार आहे. मला सातून इतका आनंद होतोय, हसाय कराडा वाजले आनंद, असं नाचा आल्यागत होतंय की नवीन मोबाईल मला. कारण हे दादाने वापरला, त्याच्या आधी कोणी वापरला असेल. हे असा फार जुना मोबाईल आहे, तेव्हा आता तो सोडून, म्हणजे तो माझ्याकडे राहणार, पण तो सोडून मला नवा मोबाईल येणार आहे. तुम्हाला कसं अशी एखादी नवीन गोष्ट भेटल्यावर कसा आनंद होतो? कारण बारकाल्या पोराचं तसं असतं, नवीन मोबाईल आला नाही तर नवीन. मला चॉकलेट, म्हणजे मला म्हणतोय नाही नाही, मला नाही. जर का आता एखाद्या बारक्या पोराला काही गाडी ती घेतली तर ती किती खुश होतं, तसं आता मला मोबाईल घ्यायची. कारण की आता मोठ्या पोराची मोठी हौस असते, त्याच्यामुळे मला मोबाईल घ्यायची म्हणून मी खुश झाले मित्रांनो. काहीच नाही. जाऊ दे. तर मित्रांनो, आता आपण उद्याच्याला भेटूत, कारण की म्हणजे मोबाईल तर घरी आणून ठेवला बरं का, त्या बॉक्स ओपन नाही केलेला. उद्या आपण रिव्ह्यू करू की मोबाईल कसा आहे. आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा की मोबाईल कोणता असू शकतोय, कोणत्या टाईपचा असू शकतो. 5G एवढं सांगतो, 128 GB स्टोरेज. मग अंदाज लावा, लागलं तर बघा. मग मित्रांनो, जर का तुम्हाला अंदाज लागला तर आहे, नाही तर मग उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा की कोणता मोबाईल घेतलाय आणि कसा घेतलाय. तर फायनली याला टाटा बाय बाय करावं लागणार. गुरुम जरा गुरुम, इतकी दिवसाची जर्नी. आता आपण नवा मोबाईल घेतलाय, त्याच्यावर आपलं टार्गेट की त्याच्यावर आपण आपली किती मोठी जर्नी होती ते आपण नक्की पाहू. बघूत आता काय होतंय काय नाही. तर मित्रांनो, आता फिलहाल तर मी काय करीत होतो गाईस, आता 5:48 म्हणजे सायंकाळ झाली म्हणायचं, तिसरा पार झाली. सूर्य पण मावाळा आपला आपला म्हणजे सगळ्याच अशी. मी आपल्या स्टुडिओ मध्ये बसलेलो होतो, ही साडी लावलेली त्याच्यामुळे इकडून दिसन. सनसेट नाही दिला अजून, तिथे झाडाच्या आडी सूर्य. तेव्हा शिडीन तिथे उभे, तर मम्मी तिथे जाडून घेते इथं पलीकडे. मी इथं बसलो तो राहील पाणी बिणी बाजू झाले मित्रांनो. आणि मी हीच तुम्हाला खुशखबर सांगणार होतो की मी नवीन मोबाईल घेतलेला आहे आणि तो उद्याला रिव्ह्यू होणार आहे. पण तुम्ही अंदाज लावा की कोणता मला असू शकते आणि कोणता घेऊ. नाही तर मी घेतला पण नसेल मोबाईल, मी तुम्हाला फक्त फशीत असेल, उद्या जाऊन आणीन. तर मग काही होऊ शकते. टायमाला कोणता पण गेम पलटतो, त्याच्यामुळे हा पण गेम पलटू शकते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही नक्की अंदाज लावा की मी कोणता मोबाईल घेणार आहे किंवा घेतला असेल. तर मित्रांनो, भेटू आता उद्याच्या नवीन मोबाईल सोबत माझ्या. तोवर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय भारत. या गा आपला बेबी डॉल इकडे.